नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 13 ऑगस्ट 2025 आणि मी आलो आहे साकूरमध्ये संगमनेर तालुक्यामध्ये साकूर या ठिकाणी गणरंग ट्रॅक्टरचा एक शेतकरी मेळावा आयोजित केला आहे. आणि या ठिकाणी आलो आणि या संगमनेर तालुक्यातून आल्याच्यानंतर या भागातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे, कारण की हे संगमनेर अहिल्यानगरमधलं आहे, म्हणून या ठिकाणच्या शेतकऱ्याला असा अंदाज देणार आहे. तर सर्वप्रथम संगमनेर तालुक्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज या साकूर संगमनेर तालुक्यामध्ये आज दुपारनंतर रात्री त्याला चांगल्या स्वरूपाचा पाऊस सुरू होणार आहे, म्हणून हा संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात येतात. त्याच्यानंतर अहिल्यानगर भागातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की उद्या 14 तारखेपासून म्हणजे 14 ऑगस्टपासून ते 22 ऑगस्टच्या दरम्यान तुमच्या अहिल्यानगर भागामध्ये दररोज वेगवेगळ्या भागात जोराचा पाऊस पडणार आहे, ओढे नाले वाहणारा पाऊस पडणार आहे. इतक्या दिवस तुम्हाला अहिल्यानगर भागामध्ये पावसानं ओढ दिली होती, पण हे जे 14 ऑगस्टपासून जे उद्यापासून पाऊस सुरू होणार आहे ते 22 ऑगस्टच्या दरम्यान सगळीकडे ओढे नाले वाहतील. नंतर तसेच इथलं निळवंडे धरण, त्याच्यानंतर या धरणाचं पाणी देखील सोडावं लागणार अशी परिस्थिती निर्माण होणार आहे. त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज आहे 13 ऑगस्ट 2025. पूर्व विदर्भाकडे आजच बऱ्याच ठिकाणी रिमझिम पावसाला सुरुवात होणार आहे. म्हणजे सांगायचं झालं तर चंद्रपूर, इकडं नांदेड जिल्हा, त्याच्यानंतर अकोला जिल्हा, अमरावती, यवतमाळकडं आजच दुपारनंतर ठिकठिकाणी रिमझिम पावसाला सुरुवात होणार आहे. त्याच्यानंतर 14 तारखेला उद्याच्याला आणखीन तो पाऊस पुढं सारखं मराठवाड्यापर्यंत येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. त्याच्यानंतर राज्यात सांगायचं झालं तर म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं उत्तर महाराष्ट्रामध्ये काय झालं, अहिल्यानगर झालं, नंदुरबार झालं, धुळे जिल्हा, नाशिक जिल्हा, जळगाव जिल्हा, पारोळा तालुका, चाळीसगाव तालुका या शेतकऱ्याचे फोन आले आमच्याकडं पाऊस कमी आहे. तर त्यांच्यासाठी सर्वप्रथम आनंदाची बातमी, तुमच्याकडं 15 ऑगस्टपासून ते 22 ऑगस्टच्या दरम्यान मुसळधार पाऊस पडणार आहे. ठिकठिकाणी ओढे नाले वाहणारा पाऊस या 8 दिवसामध्ये पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की त्याच्यानंतर आपण मराठवाड्याकडे वळू. मराठवाड्याकडे परभणी जिल्हा झालं, लातूर जिल्हा झालं, नांदेड जिल्हा झालं, हिंगोली जिल्हा झालं, नांदेड जिल्हा झालं, त्याच्यानंतर जालना जिल्हा, संभाजीनगर, धाराशिव या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे आजच दुपारनंतर म्हणजे रात्रीच्याला बऱ्याच ठिकाणी म्हणजे मराठवाड्यामध्ये रिमझिम पावसाला रात्रीच्याला सुरुवात होणार आहे. पण उद्या 14पासून तो पाऊस आणखीन वाढत जाणार आहे. 14ला मात्र उद्याच्याला मात्र मोठा पाऊस सुरू होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतो. त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्राकडे वळू. पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडे देखील म्हणजे उद्या 14 ऑगस्टपासून ते 22 ऑगस्टच्या दरम्यान दररोज वेगवेगळ्या भागात जोराचा पाऊस पडणार आहे, ओढे नाले वाहणारा पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतात. त्याच्यानंतर आपण काय करू, विदर्भामध्ये बुलढाणा जिल्हा, अकोला जिल्हा, अमरावती, त्याच्यानंतर वाशिम, हिंगोली या जिल्ह्यातल्या, यवतमाळ या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडं म्हणजे 14 ऑगस्टपासून ते 22 ऑगस्टच्या दरम्यान खूप पाऊस पडणार आहे. तुमच्या लाभ क्षेत्रामध्ये जे धरणं आहेत म्हणजे येलदरी धरण, सिद्धेश्वर धरण, खडकपूर्णा हे धरणं ह्या पावसामध्ये ह्यामध्ये 30 ऑगस्टपर्यंत भरून त्याचं पाणी सोडावं लागणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात यायचा. त्याच्यानंतर हा पाऊस मुंबई पडणार आहे, नाशिक देखील पडणार आहे. मुंबई, नाशिक, इगतपुरीमध्ये खूप पडणार आहे. त्याच्यामुळं उत्तर महाराष्ट्राकडे जास्त असल्यामुळं परत काय होणार आहे, गोदावरी नदीला पूर येणार आहे. पूर आल्यामुळं त्याचं पाणी जायकवाडीकडे जाणार आहे, जायकवाडीचं धरणाचं पाणी परत सोडावं लागणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतात. त्याच्यानंतर राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये असा काही भाग आहेत, काही असे तालुके आहेत बघा. म्हणजे इथं आता मी या संगमनेरमध्ये इथून म्हणजे कोपरगाव तालुका, त्याच्यानंतर राहता, शिर्डी या भागामध्ये काय झालं, अहिल्यानगर भागामध्ये पाऊसच पडलेला नाही. फक्त पाऊस पडला तर फक्त पिकाला जीवदान धरणाला पडलेला आहे. पण त्या शेतकऱ्यासाठी अंदाज सांगू इच्छितो, शिर्डी, कोपरगाव, राहता, श्रीरामपूर, नेवासा या अहिल्यानगर भागातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आता जे उद्याचा पाऊस येणार आहे म्हणजे आज रात्रीच्याला आणि उद्या 14 ऑगस्टपासून जे येणार आहे तुमच्या अहिल्यानगर भागात खूप पाऊस पडणार आहे. जे तालुके वंचित राहिलेत पावसातून त्याच्यात देखील हे पाऊस चांगला पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं झालं तर तुम्हाला सांगतो, जे जळगाव जिल्हा झालं, धुळे जिल्हा झालं, नंदुरबार जिल्हा झालं, पारोळा, तिकडं रावेर म्हणजे काय झालं, तिकडल्या भागामध्ये पावसात मध्ये या 15-20 दिवसामध्ये पडला, पण रिमझिम पडला शेतकऱ्याला. त्या शेतकऱ्याला सर्वप्रथम आनंदाची बातमी सांगतो, उद्या 14 ऑगस्टपासून तुमच्याकडं म्हणजे उत्तर महाराष्ट्राकडे खूप मोठा पाऊस पडणार आहे.
वडी नाले वाहणारा पडणारे जे छोटे छोटे तळे असतील त्याच्यामध्ये पाणी येणार आहे म्हणून हे लक्षात येतं. त्याच्यानंतर जळगाव जिल्ह्यामध्ये पालकुण कन्नड भाग, त्याच्यानंतर वेरूळ अजंठा तिकडल्या शेतकऱ्याचे फोन आले, सिल्लोडच्या शेतकऱ्याचे फोन आले, आम्हाला पाऊस कमी आहे. तर तुमच्या त्या शेतकऱ्याला सांगितलं की तुमच्याकडे देखील चांगल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतं. त्याच्यानंतर सांगायचं झालं तर मध्य प्रदेशमध्ये देखील जे खंडवा, त्याच्यानंतर खंडवा त्या भागामध्ये त्या भागामध्ये चांगला पाऊस पडणार आहे. त्याच्यानंतर गुजरातचं जर शेतकरी जर हे व्हिडिओ बघत असेल तर गुजरातमध्ये देखील म्हणजे अतिवृष्टी होणार आहे म्हणून गुजरातच्या शेतकऱ्यांनी देखील हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर मुंबईकरांना देखील काय करायचं, जरा सतर्क राहायचं. 15 ऑगस्ट ते 22 ऑगस्टच्या दरम्यान मुंबईला देखील मुसळधार पाऊस पडणार आहे. पुण्याला देखील तशीच परिस्थिती राहणार आहे. म्हणजे सांगायचं झालं तर राज्यात हे 8 दिवस 15 ऑगस्टपासून खरं तर 14 ऑगस्टलाच म्हणजे उद्यापासूनच 14 ऑगस्ट ते 22 ऑगस्टच्या दरम्यान दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडत जाणार आहे आणि सगळ्याला जीवदान ठरणारा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. आणि बरेच असे काही धरणं आहेत ते देखील या पावसामध्ये छोटे छोटे धरणं देखील भरून जाणार आहेत म्हणून हे देखील अंदाज लक्षात घ्यायचा. तसेच महाराष्ट्राच्या लगत म्हणजे तिकडं तेलंगणा, बेळगाव म्हणजे आपले बरेच शेतकरी मित्र आहेत. त्या तेलंगणातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडं म्हणजे आजच त्या पाऊस सुरू होईल. त्याच्यानंतर कर्नाटकमध्ये देखील आज देखील पाऊस सुरू होणार नाही. त्याच्यानंतर मंगसुळी, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, पंढरपूर म्हणजे हे पाऊस सांगायचं झालं तर त्याच्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये हे सगळ्यात जास्त पाऊस पडणार आहे म्हणून बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. कारण की बीड जिल्ह्यामध्ये आता जे छोटे छोटे तळे काही राहिले असते भरायचे ते देखील ह्या पावसामध्ये भरून जाणार आहे म्हणून खास करून हे अंदाज लक्षात यायचा. सांगायचं झालं त्या 30 ऑगस्टपर्यंत राज्यात चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. अचानक वातावरण बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल. धन्यवाद.